तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद निर्माण झालाय। 4.5 लाख लोकसंख्या आणि सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी तर इतर महापालिकांमध्ये मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले। पण यामुळे शिंदे नाराज असल्याचं समजतंय। ड वर्ग पालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती, ती पद्धत तशीच कायम राहावी असा नगरविकास विभागाचा आग्रह असल्याची माहिती आहे। असं काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त IASच राहतील। कमिशनरच्या जागा या IAS करता आरक्षित आहेत। आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत। त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये। अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आहे। तर फडणवीसांच्या नेमक्या कोणत्या आदेशावरून शिंदे नाराज झालेत पाहूया। अ ब क वर्गातील 10 महानगरपालिकांमध्ये यापूर्वीपासूनच सनदी अधिकारी आहेत। ड वर्गातल्या मीरा भाईंदर, कोल्हापूर, सांगली, अमरावती या महापालिकांमध्ये IAS अधिकारी नियुक्त करणं अपेक्षित आहे। उर्वरित क वर्ग महापालिकांमध्ये मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं नियुक्तीचं धोरण आहे। महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। तर शिंदेंच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेत पाहूया। नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं। आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे। प्रशासन ते चांगल्या पद्धतीने चालवतात। स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। काल स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथविधीसाठी देखील गेले होते। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासाचा निर्णय घेतला तर ते शिंदे साहेबांची चर्चा करून घेतात। आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेही वाद नाही। तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडून पोचवली जाते। UAE मध्ये सध्या आशिया चषक सुरू आहे।